नाही इथे पाहायला लाव लाव लावा क्रीम लावा लाव पायाला लाव बेटा पायाला लाव पायाला लाव। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आत्ताच्या व्हिडिओमध्ये ह्याच्या आधीची जी व्हिडिओ बघितलात त्याच्यामध्ये तुम्ही बघितलाच असेल पिल्लू स्वतःच्या पायाला क्रीम लावत होती। तिला ना मच्छर चावलेली, सो थोडा थंडावा वाटावा म्हणून तिच्याकडे बॉडी लोशन होतं ते लावलं तिला मी। आणि तिला समजलं की कसं लावायचं ती स्वतः लावत होती। एकदा फक्त दाखवलं आणि तिने लगेच ते माइंडमध्ये फिक्स ठेवलं। आणि मी आता इथे एक नवीन रेसिपी शेअर करते तुमच्याजवळ, तुमच्या बाळाला पण तुम्ही देऊ शकता। हे बाजरीचं पीठ आहे, बाजरीचे डोसे करते मी। सो ह्याच्यामध्ये मी बाजरीचं पीठ घेतलं, कोथिंबीर टाकली आणि भरपूर सारा कांदा टाकला। आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला करत असाल ना तर तुम्ही मिरची, तिखट मसाला, मॅगी मसाला, इवन तुमच्याकडे दही असेल ना तर दही पण ॲड करा। माझ्याकडे नव्हतं सो मी दही काय ॲड नाही केलं। आणि इथे मी अद्रक लसूणची पेस्ट आहे ती पण ॲड केली आहे। आणि आता काय करायचं, थोडंसं मीठ टाकायचं आणि एकदम पातळ असं मिश्रण तयार करायचं। कसं करायचं ते मी तुम्हाला पुढे दाखवेलच। आणि ना मस्त क्रिस्पी लागतात। आणि मी जिरे पावडर पण टाकले आणि हे तुम्ही तुमच्या बाळाला पण देऊ शकता। ज्या पद्धतीने मी करते ना तसं तुम्ही तुमच्या बाळाला देऊ शकता आणि बाळ आवडीने खातं। पिल्लूला भयंकर ते आवडलं आणि खूप खाल्ले तिने। आणि त्यासाठी आत्ता मी बॅटर आहे ते तयार करते। दही टाकलं ना तर अजून टेस्ट येईल। माझ्याकडे दही नव्हतं सो मी दही काय ॲड नाही केलं आणि थोडंसं रेस्ट व्हायला ठेवून द्यायचं जेणेकरून थोडंसं फुलतं ते। सोडा पण टाकू शकता पण नाही टाकला तरी पण चांगलं होतं। सो जेवढं जास्त पाणी आणि जेवढं तुम्ही पातळ कराल ना तेवढं चांगलं, तेवढे तुमचे जे डोसे आहेत ना ते एकदम जाळीदार आणि क्रिस्पी येतील। सो अशा प्रकारे आहे ना मी करून घेते। आणि झालं असं की बाजरीचं पीठ आहे खूप आणि जास्त करून भाकरी कोणाचं खात नाही, बाजरीचं मीच खाते आणि दीपक खात नाही। मग त्याच्यासाठी सेपरेट चपाती करावी लागते आणि मग पीठ एवढं उरलंय ना की मग ते खराब होऊन जाईल। त्याच्यामुळे मी आहे ना आहे ते आता युटिलाइज करून घेते। म्हटलं आता पटकन डोसे करून बघते, कारण का नेटवरती 1-2 रेसिपी बघितलेल्या की बाजरीच्या पिठाचं काय काय करू शकतो आणि बाजरीचं पीठ सगळ्यांकडे अवेलेबल असतं आणि बाजरी म्हटलं की हेल्दी असतं, आयर्न, फायबर्स वगैरे भरपूर काय त्याच्यात असतं। सो हे डेली बेसिसवर, वीकली बेसिसवर खाल्लेलं चांगलं आणि छोट्या बाळाला दिलेलं तरी पण चांगलं। सो हे तुम्ही नक्की ट्राय करा। मी प्रेग्नंट होती ना तेव्हा म्हणजे माझ्या सासू आहेत त्यांनी ते मला काहीतरी बाजरीचा घाटा का काहीतरी असं बोलतात ते म्हणजे खानदेश साईडला, तेव्हा ते मला ते करून द्यायचे तेव्हा, कारण का आफ्टर डिलिव्हरीनंतर ते चांगलं असतं। सो तेव्हा पण मी खाल्लेलं आहे। आता जे कोणी त्या साईडचं असेल किंवा ज्यांनी खाल्लं असेल त्यांना माहिती असेल की ती कसं वगैरे बनवतात ते, मला काही एवढी आयडिया नाही आहे। सो असं पाणी टाकून ना थोडंसं असं पातळ करायचं आणि जे गठळे राहिलेले असतात ना ते नीट काढून घ्यायचे आणि अशी कन्सिस्टन्सी ठेवायची। नंतर मग मी टाकताना ना व्हिडिओ शूट करायचं म्हणजे कॅमेरा लावून ठेवलेला पण ते शूट झालं नाही। सो पुढे मी परत एकदा तुम्हाला दाखवेल की कसं मी पॅनवर टाकलं आणि कसं केलं आहे ते। सो अशा प्रकारे आहे ते एकदम जाळीदार होतं। फक्त पहिला असतो ना तो व्हायला थोडा टाईम लागतो, कारण का बोलतात ना पहिला डोसा कधी पण नीट होत नाही, त्याच्यानंतरचे डोसे आहेत ते चांगले होतं। इवन आप्पे पण पहिले आप्पे चांगले नाही होत, पहिली बॅच, सेकंड बॅच नंतर आप्पे आहेत ते चांगले होतात। माझ्या बाबतीत तरी असं होतं। सो डोश्याच्या बाबतीत पण माझ्या बाबतीत तसंच होतं। पहिला एवढा ठीक नाही झाला, जो बघताय ना तो पहिलाच डोसा आहे, झाला ठीक पण एवढा पण झाला नाही। पण तुम्हाला मी सेकंड दाखवते कसं। आणि असं एकदम क्रिस्पी, एकदम जाळीदार होतो। पिल्लूला ना खूप आवडला, भयंकर आवडला, क्रिस्पी झालेला त्याच्यामुळे तिला खूप आवडला। तिने सकाळी नाचणीचं सत्व खाल्लेलं तरी पण तिने डोसे खाल्ले, ऑलमोस्ट तिने 2 तरी खाल्ले असतील। आणि आता मी तुम्हाला दाखवते, थोडंसं तेल टाकून घ्यायचं पॅनवरती आणि मी टाकलं नाही आहे कारण का मी ऑलरेडी टाकलेलं पहिल्यांदा आणि नॉनस्टिक आहे त्याच्यामुळे एवढं लागत नाही, वरून फक्त टाकेल। आणि असं आहे ते डोसे टाकायचे बॅटर आणि थोडंसं असं वरून मी तेल आहे ते स्प्रिंकल करते जेणेकरून चिटकणार नाही आणि क्रिस्पी बनतील। सो अशा प्रकारे मी डोसे काढून पटकन दीपकला देते आणि साईड बाय साईड आहे ना मी जेवणाची पण तयारी करते, कारण का डोसे करायचे म्हटलं ना की ते गरम गरम खायला चांगली मज्जा येते आणि चांगलं वाटतं खायला। सो गरम गरम काढून त्यांना देत होती आणि मी इथे किचनवरती काम करून उभ्या उभ्याने खात होती।
सो आता मी वांग्याचं भरीत करते. त्याच्यासाठी मी जे आहे ते मिश्रण तयार करत होते आणि साईडला डोसे पण काढत होते. गरम गरम काढले आणि खाल्ले तरच चांगले लागतात. थंड झाले ना की एवढी मजा येत नाही. सो एका साईडला मी जेवण पण करत होती. पिल्लूचा पण कुकर लावायचं होतं, आमचं पण जेवण करायचं होतं. सो मी ते करत होती आणि आज ठरलेले की तांदळाची भाकरी करणार. सो भाकरी फक्त ऐन टायमाला करायची होती बस, बाकी काही नाही. सो बघताय पटकन मी असे डोसे घालून, अगदी तुम्ही पातळ पीठ ठेवलं ना की असं जाळीदार डोसे बनतात. आता मी वांगे आहेत ते बाजूला कट करून घेते आणि जे स्टफिंग तयार केलं आहे, शेंगदाण्याचं कूट, अद्रक लसूणची पेस्ट आणि थोडंसं वाटण टाकलं आणि कांदा बस आणि घरचे मसाले, असं करून मी ते जे आपलं बॅटर असतं ना, बॅटर बोलता येणार नाही, वाटण असतं ना, ते तयार केलं आणि ते स्टफ केलं वांग्यांमध्ये. आणि आता जे उरलेलं जे वाटण होतं ते डायरेक्ट मी कुकरमध्ये टाकलं आणि आता त्याला थोडंसं तेलामध्ये परतवून गेलं आणि त्याच्यामध्ये वांगी ॲड करेल जी स्टफ केलेली आहे ते, आणि डायरेक्ट मी 2 शिट्यांमध्ये होऊन जातं. कढईमध्ये मी मोस्टली करून आता शिजवत नाही, आधी मी कढईमध्ये करायची. सो त्याच्यामध्ये ना लेंदी प्रोसेस व्हायची आणि ह्याच्यामध्ये टाईम सेविंग होतं. डायरेक्ट लावा आणि 2 शिट्या झाल्या की होऊन जातं आणि वांगी पण चांगली शिजतात. मग सारखं कढई ओपन करा, हे करा, त्याच्यापेक्षा ते कुकरला लावलेलं ना मला बेटर वाटतं. सो 2 शिट्यांमध्ये अगदी मस्त शिजून जातं, जरा पण कच्चापणा राहत नाही आणि चांगलं लागतं वांगा. आणि जो झालेला डोसा तो मी पहिला दीपकला देऊन आली आणि आता परत आहे तो दुसरा सेकंड घाले डोसा. असे मी पटपट त्यांना देत होती, कारण का पिल्लू खात होती ना, त्याच्यामुळे मला बरं वाटत होतं काहीतरी पिल्लू नवीन खाते आणि आवडीने खात होती. ती अगदी दीपककडे जात होती आणि ती खात होती. सो आता भाजी पण होत आली आणि पिल्लूला मी आज आहे ना रताळा आणि मूगडाळ असं करून देणार आहे. आणि तुम्ही बघता अशा प्रकारे आहे ते डोसे टाकायचं, म्हणजे एकदम लिक्विड ठेवायचं आणि अगदी जाळीदार दिसले पाहिजे, तरच ते क्रिस्पी होणार आणि तरच ते टेस्टी लागणार. तुमच्याकडे ना व्हेजिटेबल्स असतील ना, म्हणजे गाजर, शिमला मिरची, ते पण तुम्ही बीट, ते पण तुम्ही किसून आहे ना टाकू शकता त्याच्यामध्ये, अजून हेल्दी ब्रेकफास्ट होईल तो. माझ्याकडे हे काहीच अवेलेबल नव्हतं म्हणून त्याच्यामुळे मी कांदाच टाकला, कारण का मधल्या डेला करते, एंडिंगला जी आठवड्याला भाजी घेतलेली असते ना ती संपून जाते. सो मग सॅटर्डेला सगळ्या भाज्या घेतल्या जातात, मग त्याच्यानंतर मग परत रुटीन चालू होतं. सो भाज्या संपलेल्या, त्याच्यामुळे मग मी फक्त कांदा आणि कोथिंबीरच ॲड केलेली. आणि जर तुम्हाला हेल्दी असेल तर तुम्ही या व्हेजिटेबल्स पण टाकू शकता, मस्त लागतं. सो आता इथे माझी साईड बाय साईड भाजी पण होते, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं मी आणि आता जे वांगे स्टफ केलेली आहेत ती सोडणार आणि अगदी वांग असं थोडंसं वांग्याला पाणी लागेल एवढंच मी पाणी टाकेल त्याच्यामध्ये, जास्त टाकणार नाही, नाहीतर असं लिक्विड होईल आणि एकदम लिक्विड पण चांगलं मला आवडत नाही. थोडंसं असं घट्टसर असलं ना की ते खायला मजा होते. आणि साईडला तुम्ही बघता डोसा पण होतोय आणि आता पिल्लूची पण प्रिपरेशन करते. पिल्लूला मी तर तुम्हाला बोलली की तिला थोडंसं पॉटीला त्रास होतोय, त्याच्यामुळे थोडे 2-3 दिवस तिला मूगडाळ, रताळं, मटार, गाजर, असंच मी हे देते. आणि हे बाजरीचं पण चांगलं आहे, कारण का ह्याच्यात फायबर आहेत. जेव्हा कॉन्स्टिपेशन होतं ना तेव्हा जास्त फायबरचं तुम्ही दिलात ना की ते अतिउत्तम असतं, कारण का जास्त फायबर्स वगैरे खाल्ले ना की सॉफ्ट व्हायला ना चांगलं असतं. सो इथे आता मी बघते तुम्ही पिल्लूची पण तयारी करून घेते थोडंसं ती ग्रेव्ही शिजेपर्यंत. आणि सकाळचा आज आहे ना मी असंच ठरवलं की ब्रेकफास्ट करता ना जेवण पण करून घेईल आणि जेव्हा पिल्लू झोपेल ना तेव्हा मी माझी बाकीची कामं करेल, कारण का आज सगळं शॉर्टकट होतं आणि पिल्लू पण थोडीशी लेट उठलेली, तिच्यासोबतच आम्ही सगळे उठलेलो. ऑलमोस्ट आम्ही हा जो ब्रेकफास्ट आहे ना तो 10 असंच काहीतरी 10 का 9च्या दरम्यान ब्रेकफास्ट आम्ही करत होतो. मग तेव्हाच माझं सगळी जेवणाची जी कामं आहेत ना ती आटपून गेलेली, कारण का वांगं करायचं होतं, इझी होतं, एवढं का हार्ड नव्हतं. सो आता लसूण वगैरे मूगडाळ वगैरे सगळं टाकून आहे ना मी तयार करून इथे आहे. ती भाजी पण तयार झाली आहे माझी आणि सगळं पिल्लूचा कुकर लावला आहे, आमचा झाला आहे आणि डोसा लावला आहे आणि पिल्लू आणि दीपक आहे ते ब्रेकफास्ट करतायत. मी पण आता किचनमध्ये उभं राहून करतच होती, माझं पण झालं. आणि वांग्याची तुम्ही भाजी बघताय कुकरला अगदी टेम्पटिंग होते. आणि आता एक लास्टचाच डोसा राहिला आहे, नंतर मग काहीच नाही, झालं सगळं. आता भांडी वगैरे धुवून घेईल आणि मग रेस्टच आहे, आंघोळ बाकी आहे तेवढं करेल. आणि आता पटकन डोसा वगैरे झाला की मी खाऊन घेईल. सो नंतर भेटू आपण परत एकदा. काय स्नेश नाही भूक लागली
काला 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 इथे काहीतरी चेंज म्हणून मी तिला पाटी आणि खडू दिला जेणेकरून ती काहीतरी करेल. सो ते दिला आणि ते ती मस्तपैकी लिहित होती म्हणजे काहीतरी करत होती. आणि नंतर मग ती आता आहे ना वन तर तिला नीट बोलता येत नाही, तर करते 2 4 असे मधले मधले काउंट बोलते. आणि आज ती लिटरली 6 पण बोलत होती. आम्हाला आश्चर्य वाटलं म्हणजे तिला डेली असं हे करून ना ती बरोबर डोक्यात ठेवते ती. आणि आता तिला मी असं दाखवत होती हे सर्कल हाय लाईन असं तिला दाखवत होती. तिला समजतंय नाही समजतंय डोंट नो, पण माझ्या परीने मी प्रयत्न करत होते की तिला समजावं. आणि रोज तिला असं एक गोष्ट सांगितलं ना की ती बरोबर करते. सो आता ती खेळते आणि त्याच्यानंतर मग आम्ही थोडंसं टाइम स्पेंड करू. 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 परत 1 2 3 4 5 6 7 कर 1 2 कर 2 काढ लवकर 3 3 4 5 6 हे टाकायचं सगळं 1 टाकायचं पिल्लू याच्यात टाक हे घे टाकायचं टाक इथे ते टाक धर 3 4 4 5 1 आणि नंतर पायाला क्रीम लाव पायाला क्रीम लाव पायाला लाव पायाला क्रीम लावा पायाला पायाला क्रीम लाव धर लाव लावा पायाला क्रीम लावा लाव तू लाव क्रीम लाव लाव मी लावते क्रीम लावते हे बघ पिल्लूला क्रीम लावते तुला लाव तुला इथे लाव इथं काय When your tiny human says he wants to go dog sledding, then you have 0 winter gear. पिलू गाडी चालव गाडी चालव पिलू भू गाडी चालव
गाडी चालव तू. भो. हा चालव. चालव तू चालव. हा चालव. हा चालव. भो. चालव गाडी. गाडी चालव पिल्लू. भूम. मी चालवते दे. हा भूम भूम. तू चालव. सो आज काय मला जास्त शूट करता आलं नाही. सो आणि नंतर पुढे मग मी थोडंसं पिल्लू क्रँकी झालेली इव्हिनिंगला, कारण का तिची झोप आहे ना झाली नव्हती त्याच्यामुळे. सो आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. तुम्हाला माझा जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.